तुम्हाला सुद्धा साबुदाणा खाऊन कंटाळा आलाय का? तर तुमच्यासाठी मी एक अशी झटपट आणि एकदम सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी भगर घेतली आहे, अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। 2 मिनिटे छानपैकी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर ते मिश्रण थोडे थंड होऊ द्यायचे। नंतर मिक्सर घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ते थोडे दरदरीत असे दळून घ्यायचे आहे। नंतर 1 वाटी दही घ्यायची आणि ती त्यात ॲड करायची। नंतर ते छानपैकी दळून घ्यायचे। पाणी हे आपल्याला लागेल तेवढेच घालायचे आहे, अर्धी ते पाऊण वाटी एवढे प्रमाण ठीक आहे। नंतर ते मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचे आहे, 10 मिनिटे असेच झाकून ठेवायचे आहे। नंतर त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आप्याचे भांडे ठेवले, त्यात थोडे तेल घातले, गॅसची फ्लेम ही कमीच ठेवलेली आहे। नंतर भांडे तापले की त्यात आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि झाकण ठेवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर आप्पे परत उलट करून घ्यायचे आहेत। नंतर परत झाकण ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी छान असे आपले आप्पे तयार झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।